चला, संसदेतल्या दोन मुख्य बिलांमधला फरक जाणून घेऊया, सरकारी आणि खासगी. तर संसदेतली सगळी विधेयकं सारखीच असतात का? अजिबात नाही. यांचे दोन प्रकार आहेत आणि नियमही वेगळे. पहिलं आहे सरकारी विधेयक. हे मंत्र्यांकडून मांडलं जातं आणि यात सरकारचं धोरण दिसतं. आणि दुसरं खाजगी विधेयक. हे मंत्री सोडून इतर कोणताही खासदार मांडू शकतो. तर सगळ्यात पहिला फरक हाच आहे की विधेयक मांडतंय कोण, मंत्री की इतर कोणी सदस्य. सरकारी विधेयक म्हणजे सत्ताधारी पक्षाची धोरणं, तर खाजगी विधेयक बऱ्याचदा विरोधी पक्षाची बाजू मांडतं. नोटीस पिरियडमध्येही मोठा फरक आहे. सरकारी बिलासाठी फक्त 7 दिवस, पण खाजगीसाठी पूर्ण 1 महिना. सरकारी बिलाचा ड्राफ्ट संबंधित विभाग बनवतो, पण खाजगी बिलाचा मसुदा मात्र तो सदस्य स्वतः तयार करतो. आता हे तर उघडच आहे. सरकारकडे बहुमत असल्याने सरकारी विधेयक पास होणं खूप सोपं असतं. पण सगळ्यात इंटरेस्टिंग फरक आहे त्यांच्या परिणामांमध्ये. विधेयक फेटाळलं तर काय होतं? बघा, सरकारी विधेयक फेटाळलं गेलं तर ते सरकारवरचा अविश्वास मानला जातो. सरकार पडूही शकतो. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की सरकारकडे बहुमत असताना या खाजगी विधेयकांचं महत्त्व तरी काय?